पुण्यावरून स्लॅब कोसळून 8 कामगार ठार झालेले आहेत। पुण्याच्या बालेवाडीमधली ही दुर्घटना आहे। काळाने या कामगारांवरती घाला घातलेला आहे। दुर्घटना झालेली आहे बांधकाम सुरू असलेल्या एका इमारतीमध्ये, ज्या ठिकाणी स्लॅब कोसळला। 16व्या मजल्यावरचा स्लॅब कोसळून स्लॅब खाली अडकून अनेक कामगार जखमी झालेले आहेत। 8 कामगार या ठिकाणी मृत्युमुखी पडलेले आहेत। अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्याचं काम सध्या सुरू आहे। तर दुसरी मोठी आणि महत्त्वाची बातमी, बालेवाडीमध्ये बांधकाम सुरू असलेल्या इमारतीचा स्लॅब कोसळला। 16व्या मजल्यावरून काही कामगार थेट जमिनीवर पडले, खाली पडले। 8 कामगारांचा मृत्यू झालेला आहे। एक महत्त्वाची आणि मोठी बातमी, तुम्ही दृश्य पाहताय, ही दृश्य त्या ठिकाणची आहेत ज्या ठिकाणी स्लॅब पडलेला आहे। या इमारतीचा स्लॅब पडला। सकाळी जवळपास 10 वाजल्याच्या सुमारास ही घटना घडली। अमोल कवेटकरकडे जाऊया। अमोल, 8 मजुरांचा, कामगारांचा मृत्यू झालेला आहे। मृतांची संख्या वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। नक्कीच मृतांची संख्या जी आहे ती वाढण्याची भीती व्यक्त केली जाते। आता जी माहिती समजते त्यानुसार 9 जणांचा मृत्यू झाल्याचं समजते। आणखीन एकाचा मृत्यू झालेला आहे। 13 जण त्या ठिकाणी काम करत होते आणि 10 वाजताच्या सुमारास स्लॅबचा काही भाग जो आहे तो पत्र्याच्या द्वारे ठोकला जात होता आणि त्यावेळेसच ही घटना घडली। स्लॅब जो आहे तो पूर्णपणे बाहेरच्या बाजूला कोसळला। त्यासोबतच जे काही कामगार तिथं होते ते सुद्धा 14व्या मजल्यावरनं खाली कोसळले। त्यामुळं कोसळल्यानंतर कोणीही वाचण्याची शक्यता नव्हती, कारण खाली सुद्धा जे काही इमारतीसाठी मटेरियल लागतं ते ठेवलेलं होतं। त्यामुळं 8 जणांचे प्राण जे आहेत ते जागेवरच गेलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। पोलीस आणि अग्निशमन दलाचे पथक जे आहे ते घटनास्थळी दाखल झालेलं होतं, मात्र त्यानंतर तोपर्यंत वेळ पूर्णपणे निघून गेलेली होती। आता पोलीस जे आहेत ते पंचनामा करतायत आणि घटना नेमकी कशी घडली असावी याचे तर्कवितर्क लावले जातात। मात्र संबंधित बिल्डरवरती आहे तो काही वेळात गुन्हा दाखल होईल। मात्र आणखीन 3 ते 4 जण आहेत ते औंधच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार घेताना पाहायला मिळत आहेत। त्यांच्यावर तातडीचे उपचार सुरू आहेत। अमोल, तुला काही काळ थांबवतो। गणेश दुडम, आपले प्रतिनिधी पिंपरीचे, सध्या स्पॉट वरती उपस्थित आहेत। गणेश, काय पाहताय तुम्ही? 16व्या मजल्यावरून स्लॅब पडला, 8 कामगारांचा मृत्यू झालेला आहे। मृतांची संख्या वाढेल अशी भीती व्यक्त केली जाते। मयांक, अत्यंत वातावरण इथलं हे झालेलं आहे व यामध्ये एकंदरीत 9 जणांचा मृत्यू झालेला आहे व अजूनही 7 ते 8 जण गंभीर जखमी आहेत त्यामध्ये। व हे 14व्या मजल्यावरनं पार्क एक्सप्रेस ही नवीन इमारती, या नवीन इमारतीचं काम चालू होतं। अचानक हा स्लॅब कोसळला। वरती त्याच्यावर एक 13 ते 14 लोक वरती काम करत होते। अचानक कोसळल्याने धांदल माजली व यामध्ये 9 लोकांचा जागीच मृत्यू झालेला आहे। मयांक, काय सध्या तुम्ही त्या ठिकाणी पाहताय? अजूनही तिकडे जखमी काही दिसतायत का, किंवा काय नक्की त्या ठिकाणी सध्या सुरू आहे? मयांक, जखमींना इथून जवळच्याच एका हॉस्पिटलमध्ये घेऊन गेलेले आहे व इथे अग्निशामक दलाच्या गाड्या आलेल्या आहेत व स्थानिक पोलीस पण आलेले आहेत व मदतीचं कार्य जोरात चालू आहे। अजूनही काही जण आतमध्ये अडकल्याची भीती व्यक्त करण्यात येते। मयांक, गणेश, कशी झाली ही दुर्घटना, याबाबत काही माहिती मिळते का? अचानक हा स्लॅब कसा कोसळला? मयांक, अद्यापही याबाबत काही माहिती मिळू शकलेली नाहीये। त्या बाबतीत पोलीस त्याप्रमाणे तपास चालू आहे पोलिसांचा व अचानक हा स्लॅब कोसळल्यामुळं कोणालाही काही कळायच्या आतच ही दुर्घटना घडली व 9 कामगार त्यामध्ये दगावले। पण गणेश, आपण जी दृश्य पाहतोय या दृश्यांमध्ये स्लॅब तुटल्याचा पाहायला मिळतोय, म्हणजे कोसळल्याचा पाहायला मिळतोय। कामकाज सुरू होतं त्या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे। काय नक्की झालं, काही माहिती मिळते का? मयांक, ज्यावेळेस ही दुर्घटना घडली त्यावेळेस त्या 14व्या फ्लोअरवर एक 13 ते 14 जण होते, ते काम करत होते। त्यामध्ये काही सुपरवायझर होते, काही कामगार होते व अचानक हा स्लॅब कोसळला। आता नेमका हा स्लॅब कसा कोसळला याची माहिती पोलीस घेत आहे। धन्यवाद दिलेल्या माहितीबद्दल। तर 14व्या मजल्यावरती 13 ते 14 मजूर काम करत होते। अचानक स्लॅब कोसळला आणि हे सगळे कामगार 14व्या माळ्यावरून खाली पडले, ज्यामध्ये 9 कामगारांचा मृत्यू झालेला आहे। काहींची प्रकृती चिंताजनक आहे, पण मृतांचा आकडा वाढेल अशी भीती व्यक्त केली जाते, कारण 14व्या मजल्यावरून जवळपास 13 ते 14 काम करणारे कामगार हे स्लॅब कोसळून जमिनीवर पडले। तुम्ही दृश्य पाहताय, ही दृश्य आहेत बालेवाडीची दुसरी आजची सगळ्यात मोठी आणि महत्त्वाची बातमी।
तर स्लॅब खाली अडकून 9 कामगार ठार झालेले आहेत. मृतांची संख्या वाढेल अशी भीती व्यक्त केली जाते. तर बांधकाम सुरू असलेल्या या इमारतीमध्ये 13 ते 14 माफ करा मजूर काम करत होते. तुम्ही दृश्य पाहताय. स्लॅब कोसळला त्या ठिकाणचे दृश्य आम्ही तुम्हाला लाल कलरच्या सर्कलमध्ये दाखवतोय, जेणेकरून कशा प्रकारे ही घटना घडली ही तुम्ही समजू शकता.